नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत की डॅडी जे आहेत ते आता सागर संगीत असा स्वयंपाक करणार आहेत, म्हणजे सुगरणीलाही मागं टाकेल असा उत्तम प्रतीचा स्वयंपाक करणार आहेत। हे सगळं का होणार आहे, अशी वेळ का आलेली आहे, हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। नक्की कशामुळे डॅडींना हा निर्णय घ्यावा लागणार आहे, ते स्वयंपाकघरात का येणार आहेत, कारण इतके दिवस तर डॅडींनी कधीही घरातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावलेला नाही किंवा त्यांच्यावरती असे संस्कार झालेले आहेत की काहीही झालं तरीही बाई ही बाई असते आणि त्याचबरोबर तिने घर सांभाळायचं असतं, पुरुषांनी पैसे कमवायचे असतात, दादागिरी करायची असते। पण आज डॅडी स्वतः ॲप्रॉन घालून गॅसच्या समोर उभे राहिलेले पाहायला मिळणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता निंबाळकरांच्या घरी वकील साहेब सरनोबतांच्या घरी वकील साहेब आलेले आहेत आणि तिथं ते बोलत आहेत। आज 25 वर्ष वय झालेलं आहे आणि त्यामुळं प्रसादरावांवरती आता प्रसादरावांचं लग्न केलं पाहिजे। मग त्यांनी सांगितलेलं आहे की एक अट आहे आणि त्यानुसार जर 1 वर्षाच्या आत लग्न झालं नाही तर आपण कोर्टाकडून 1 वर्ष मुदत मागवून घेऊ शकतो, पण जर का त्याही 1 वर्षभरात लग्न झालं नाही तर मात्र अवघड होणार आहे आणि मग ही सगळी प्रॉपर्टी ही धर्मांध संस्थेला किंवा ट्रस्टला दान होणार आहे, हे सगळं बोललं जात असतं। आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा सगळेजण तिथं असतात आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आता वकील साहेब तिथून निघून जातात। प्रसादरावांना सांगितलं जातं आता खूप मोठी गोष्ट घडत आहे आणि या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र असतात आणि जो शशिकांत आणि त्याचबरोबर त्याचा भाऊ आहे तो उठतो आणि इकडे बिचारा प्रसादला मारायला सुरुवात करतो। प्रसादची काहीच चूक नसते, त्याच्याकडून काही चुकलेलंही नसतं आणि उगीचच त्याला मारायला सुरुवात केलेली असते। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की त्याला सांगितलं जातं की तुझं लग्न झालं पाहिजे, तुझ्या बापाने एवढं केलं, आमच्या बापाने आमच्यासाठी काहीच ठेवलेलं नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता हा जो असतो शत्रू तो गेलेला असतो, तो म्हणजे मंजुळाकडे, मंजुळावर दादागिरी करायला तो गेलेला असतो। तिथे जाऊन मंजुळाला बोलत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे, आमच्या बायकोला आमच्या विरोधात भडकवायचं जे कारस्थान सुरू केलेलं आहे ना ते बंद करायचं आहे, हे सगळं तूच केलेलं आहे हे मला माहिती आहे आणि तू हे सगळं का करते हेही मला कळलं पाहिजे, असं तिथं जाऊन तो बोलत असतो। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की तो मंजुळा मात्र आता ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसते। मंजुळा पण तेवढीच आता पिसळलेली असते, ती म्हणत असते बस झालं, एवढी पतिव्रता तुझी बायको आहे आणि तुला वाटलं असेल की हे सगळं जे काही घडत आहे ना ते मात्र हे सगळं कशामुळं घडतं हे तुला कळलंच असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटलं असेल की मी तुला सोडलेलं आहे, पण तुझी बायको आणि तुझं जे लेकरू आहे ना त्यांच्यासाठी मी गप्प बसलेली आहे, त्यांची बदनामी होऊ नये म्हणून मी गप्प बसलेली आहे, अन्यथा तुझी चामडी लोळवायला मला वेळ लागला नसता, एवढं लक्षात ठेव, हे सगळं ती बोलत असते। आणि तो तिच्यावरती हात उचलतो तर ती त्याला एका दमात सांगून टाकते की बस झालं, लायकीत राहायचं, यापुढं एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही, असं तिचं बोलणं चाललेलं असतं। आणि ती मात्र शत्रूला त्याची लायकी दाखवत असते। शत्रू तिला म्हणत असतो की आता तुला सोडणार नाही, तेव्हा मात्र मंजुळा म्हणत असते की बस झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण नाही, तुझी आता वाट लावेल, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुझ्या बायकोकडे बघून मी शांत बसलेली आहे, घरात तुझ्या देवी आहे पण तुला तोंड ही करायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळंच हे सगळं घडत आहे, असं तिचं म्हणणं चालू झालेलं असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता शशिकांत सरनोबतांच्या घरी खूप गोंधळ चाललेला असतो आणि याचं लग्न करायचं आहे, तेव्हा आजीसाहेब म्हणतात की शांत व्हा शांत व्हा, असं ते सांगत असतात। आणि इकडे हा सगळा गोंधळ चालू असतो, त्याला विचारायला मारलं जात असतं। प्रसादची आई म्हणत असते की बायको जरी चांगली मिळली तरी माझ्या लेकराची सुटका होईल यांच्या तावडीतून, माझं लेकरू यांच्या तावडीतून वाचेल, असं प्रसादच्या आईला वाटत असतं। परंतु ही जी गिधाडं असते ती मात्र वेगळ्याच दृष्टीने विचार करत असते। आजी म्हणत असते की हे काय आहे, तेव्हा तो बोलत असतो की काय चाललंय म्हणजे, आणि काही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे याला सगळी प्रॉपर्टी, याला महाल दिलाय आणि आम्हाला मात्र खुळखुळा दिलाय, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोलणं चालू आहे तेव्हा मात्र आता इकडे डॅडी घरी आलेले असतात आणि तुळजा म्हणत असते की डॅडी अहो नाश्त्याला काय बनवायचं, तुम्ही बाहेर गेला होतात ना,
त्यामुळे मी नाश्त्याला काही बनवलेलं नाही आहे. तेव्हा डॅडी म्हणतात की हो बरोबर आहे. तेव्हा तुळजा म्हणते की ठीक आहे मी बनवते, आत्ता मी बनवते. तेव्हा डॅडी म्हणतात माफ करा हां, आणि डॅडी मात्र हात जोडून उभे असतात. बिचारी तुळजा पाहतं, इकडे तेजू मात्र पाहतच राहते. आणि मग डॅडी म्हणतात की ठीक आहे तुम्ही बनवा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेजू किचनमध्ये जाते आणि तिचा पाय घसरतो. डॅडी तिला घेऊन बाहेर येतात. इकडे आता धनू जी आहे ती चिडलेली असते, कारण जिम जो असतो तो तिला बोलत असतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे, माझं ऐकून तरी घे धनू जरा. हात जोडून तो माफी मागत असतो. मी बोलण्याच्या भरात बोलून गेलो, तुला माहिती आहे ना माझी चिडचिड होत होती, मला हे सगळं सहन होत नव्हतं, हे त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र धनू वैतागलेली असते. धनू म्हणत असते बस झालं, कसं आहे तुम्ही, मला माहिती आहे तुम्हाला हे लग्न मान्य नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सगळं पटत नाही, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही आत्ता तुम्ही तुमच्या मित्रांच्या समोर जी माझी लायकी काढली त्याचा मला राग आलेला आहे, ती गोष्ट मला पटलेली नाही, असं धनू इकडे स्पष्टपणे सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे धनू बोलत असते की कसं आहे माहिती आहे का, मी पण स्पष्ट वक्ती आहे, मलाही या सगळ्या गोष्टी पटतात, हे सगळं मलाही माहिती आहे. पण त्याचबरोबर एकच गोष्ट इकडे पाहायला मिळतं की आपल्याला पाहायला मिळतं की धनू मात्र चिडलेली असते. ती म्हणत असते की पण मी तुम्हाला मारलं असतं, रडले असते, सगळं केलं असतं, परंतु एक गोष्ट मात्र मी केली असते की तुमचा अपमान होईल असं कोणाच्या समोर मी बोलले नसते, कारण तुमच्याबद्दल तुमचा एवढा सगळा विश्वास जो आहे तो मी असाच ठेवला असता, तुमच्याबद्दल वाईट कोणालाही सांगितलं नसतं. इकडं आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या घरी आलेला असतो आणि भागू आलेली असते. ती रिझल्ट आणायला गेलेली असते आणि ती सांगते की दादा हे बघ मला बक्षीस मिळालेलं आहे, गिफ्ट मिळालेलं आहे. सूर्या म्हणतो तुला कोणी दिलं गिफ्ट आता? तेव्हा तो सांगू लागतो आणि ती मग सांगत असते की हे बघ दादा मला हे गिफ्ट मिळालेलं आहे. तेव्हा मात्र सूर्या आता विचार करत असतो आणि म्हणतो काय? तर ती सांगू लागते की मला ना एका सेंटरमध्ये कॉम्प्युटरचा क्लास करायची परवानगी मिळालेली आहे आणि त्यासाठी मला जावं लागणार आहे. सूर्या म्हणतो या गावात अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की जी मला माहिती नाही आहे. मग ही कोणती गोष्ट आहे? हे सेंटर कुठं आहे? एवढं मोठं सेंटर आहे, मध्ये मला का कधी दिसलेलं नाही? असं सूर्या बोलत असतो. तेव्हा मात्र भाग्य सांगत असते की अरे दादा ते शेजारच्या गावात आहे. तेव्हा सूर्याचं असं म्हणणं येतं की नाही जायचं. इकडे धनूने पण जिमला धमकी दिलेली आहे आणि त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की धनू बाहेर आलेली असते आणि पाहते तर काय, नाना जे आहेत ते एक्स्ट्रा काम करायला लागलेले आहेत. म्हणजे गाड्या दुरुस्त करायचं काम नानांनी सुरू केलेलं आहे. नाना ते काम करत आहेत आणि धनूनं ते पाहिलेलं आहे. तेव्हा बाकीचे लोकही नानांना म्हणतात की अशी काय गरज पडली तुम्हाला, असं बोलत असतात मेजर. तेव्हा ते म्हणतात की नाही तसं काही नाही आहे. आणि मग इकडे धनू हे सर्व पाहते. ते म्हणतात की पैसे आहेत ना, काही जणांचं देणं असतं ते दिलं पाहिजे, इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत, त्यासाठी आहे. म्हणजे आता नानांकडे पैसे नाही आहेत, तिकडे सूर्यानेही पैशाचा विषय काढलेला आहे आणि आता नानांनी हा निर्णय घेतलेला असतो. इकडे तुळजा आता शालन मालनला घेऊन मंदिरात आलेली असते आणि तिथं आल्यावर बायका म्हणत असतात की तुम्ही दोघे अजून सूर्याकडेच राहताय का? घरी पोटूची पोरं आहे आणि तुम्ही इथे थांबताय. म्हणजे हा सगळा डॅडींचा प्लॅन असतो आणि डॅडींनीच त्या बायकांना नक्कीच बोलायला लावलेलं असणार. इकडे डॅडींनी आता स्वयंपाकाची जबाबदारी घेतलेली आहे. सोबतीला छत्री आणि शत्रू दोघांनाही घेतलेला आहे. कांदा कापायला सांगितला आहे. शत्रू म्हणतो की मला नाही जमणार डॅडी, माझ्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागलेल्या आहे. तेव्हा डॅडी म्हणतात आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो. डॅडी जातात आणि बाहेर जाऊन हेल्मेट घेऊन येतात आणि ते हेल्मेट शत्रूच्या डोक्याला घालतात आणि म्हणतात की हे घाला, काय होणार नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं म्हणत डॅडींनी ते हेल्मेट शत्रूच्या डोक्यावरती घातलेलं असतं. त्याचबरोबर आता छत्री मात्र कोथिंबीर निवडत असतो आणि स्वयंपाकाची जोरदार तयारी झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.